मुंबईकडून सोलापूरला येणाऱ्या ट्रेन आता पहिल्यासारख्या सुरक्षित वाटत नाहीत। बऱ्याच वेळा इथं लुटालुटीचे प्रकरण समोर येताना दिसतात, परंतु प्रत्येक वेळी गुन्हेगारांना अटक करण्यामध्ये पोलिसांना यश येते असं नाहीये। मात्र मध्य रेल्वेच्या सिद्धेश्वर एक्सप्रेस मधील जी आता लूट करण्याचा प्रयत्न झाला, तिथं मात्र पोलिसांना या आरोपींना पकडण्यात यश आलं। याबाबतची नेमकी अपडेट काय आहे ती आपण जाणून घेणार आहोत। याचबरोबर रेल्वेने प्रवास करणाऱ्या, शक्यतो रात्री प्रवास करणाऱ्या नागरिकांनी, प्रवाशांनी स्वतःची काळजी घेण्याची गरज असल्याचंही या निमित्तानं वाटतंय। याबाबतची सविस्तर अपडेट नेमकं काय आहे ती आपण जाणून घेणार आहोत। मध्य रेल्वे आरपीएफ पथकाने दिनांक 22/4 म्हणजे 22 एप्रिल 2026 रोजी सिद्धेश्वर एक्सप्रेस मधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला आहे। या प्रकरणी 9 महिलांना अटक करण्यात आलेली आहे। कुर्डवाडी रेल्वे स्थानकावर कर्तव्यावर असलेल्या गुन्हे प्रतिबंध व शोध पथकाचे हेड कॉन्स्टेबल शिवाजी मुंडे यांना 3 महिला संशयास्पद रीतीने फिरताना दिसल्या। या महिलांना त्यांच्या ठाव ठिकाणाबद्दल विचारपूस करण्यात आली आणि स्थानक सोडून जाण्याचा इशारा देऊन त्यांना सोडून देण्यात आलं। या महिला लातूर एक्सप्रेस मध्ये चढताना दिसल्या। त्यानंतर सोलापूर पथकाला संपूर्ण मार्गावर हाय अलर्ट करण्याची माहिती जाहीर करण्यात आली। आरोपी जेऊर स्थानकावर उतरल्या, तिथून त्या दरोडा टाकण्याच्या उद्देशाने सिद्धेश्वर एक्सप्रेस मध्ये चढल्या। आरपीएफचे पथक आधीच कामावर होते आणि सिद्धेश्वर एक्सप्रेसच्या एक्स्टार्टिंग टीमला म्हणजेच हेड कॉन्स्टेबल हरमेंद्र प्रसाद मीना आणि कॉन्स्टेबल ब्रजेश यादव यांनी या संदेश देत होते। तसेच छायाचित्रे, प्रवासी इत्यादींच्या मदतीने संशयितावर पाळत ठेवण्यात आली होती। लेडी कॉन्स्टेबल सोनम पठाण यांच्यासह आरपीएफ कर्मचाऱ्यांचे एक पथक सोलापूर स्टेशनवर तयार होते, जिथे सर्व 9 महिला आरोपींना ताब्यात घेण्यात आलं। 18 ते 40 वय असं त्या महिलांचं होतं आणि या सर्व महिला धाराशिव जिल्ह्यातील रहिवासी आहेत। आरोपींना कुर्डवाडीच्या ताब्यात देण्यात आलं आणि भारतीय न्याय संहिता 2023च्या कलमानुसार 310 दरोड्याची तयारी अंतर्गत गुन्हा क्रमांक 26/2026 द्वारे गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणावर तपास सुरू आहे, ज्यामध्ये संशयितांच्या पूर्वीच्या गुन्हेगारीचा आढावा घेण्यात येत आहे। या टोळीबाबत संबंधित माहिती पुणे विभागाला कळवण्यात आली आहे, कारण ते सोलापूर आणि पुणे या दोन्ही विभागामध्ये कार्यरत असल्याचे ज्ञात आहे। या प्रदेशात प्रवाशांची सुरक्षा आणि सुरक्षितता वाढवण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाच्या समन्वित प्रयत्नांचे मध्य रेल्वे कौतुक करत आहे।